Hello friends, now we are going to solve problem set 6 from lesson number 2, number work. Bigger and smaller numbers rules. मोठी संख्या आणि लहान संख्या ओळखत असताना काही आपल्याला नियम लक्षात घ्यायचे असतात. ते नियम आपण पाहूया. द नंबर हॅव्हिंग मोर डिजिट इज बिगर. दिलेल्या संख्येमध्ये ज्या संख्येत डिजिटची संख्या जास्त आहे ती संख्या मोठी असते. आता इथे पहा, पहिली संख्या आहे 8579. याच्यामध्ये डिजिट किती आहेत? 1 2 3 4. त्यानंतर दिलेली दुसरी संख्या आहे 18024. या संख्येमध्ये डिजिट किती आहेत? 1 2 3 4 5. म्हणजे दिलेल्या पहिल्या संख्येमध्ये डिजिट आहेत 4 आणि दिलेल्या दुसऱ्या संख्येमध्ये डिजिट आहेत 5. म्हणजे ज्या संख्येमध्ये डिजिट जास्त आहे ती संख्या मोठी, दुसऱ्या संख्येमध्ये डिजिट जास्त आहेत आणि म्हणून ही दिलेली जी दुसरी संख्या आहे ती संख्या मोठी असणार. 8579 लेस दॅन 18024. आता दुसरा नियम आपण पाहूया. व्हेन द नंबर ऑफ डिजिट in the two given numbers is equal, their extreme left digit are compared. दिलेल्या संख्यांमध्ये डिजिटची संख्या सारखी असेल, म्हणजे अंकांची संख्या जर सारखी असेल तर त्यावेळेला आपण काय करायचं? सर्वात डावीकडचा जो अंक आहे त्याची तुलना करायची. आता इथे बघा, दिलेली पहिली संख्या, त्याच्यामध्ये किती अंक आहेत, किती डिजिट आहेत? 1 2 3 4 5. पहिल्या संख्येमध्ये 5 डिजिट आहेत. दुसरी संख्या बघूया, 1 2 3 4 5. त्याच्यामध्ये देखील 5 डिजिट आहेत. मग आपण त्यातील सर्वात लेफ्ट साइडचा डिजिट कोणता आहे ते बघूया. पहिल्या संख्येमध्ये लेफ्ट साइडला आहे 3 आणि दुसऱ्या संख्येमध्ये लेफ्ट साइडला आहे 4. मग 3 पेक्षा 4 हा अंक मोठा आहे आणि त्यामुळे दुसरी जी संख्या आहे ती पहिल्या संख्येपेक्षा मोठी आहे. म्हणजेच 35,578 लेस दॅन 44,891. येथे 44,891 ही जी संख्या आहे ती पहिल्या संख्येपेक्षा मोठी आहे. पुढचा नियम आपण पाहूया. व्हेन द टू नंबर्स विथ इक्वल नंबर ऑफ डिजिट हॅव इक्वल एक्स्ट्रीम लेफ्ट डिजिट, देन द सेकंड डिजिट फ्रॉम द लेफ्ट आर कम्पेअर्ड. आता इथे एक्झाम्पल पाहूया. दोन्ही नंबर मध्ये सेम डिजिट आहेत. पहिल्या नंबर मध्ये सुद्धा 5 डिजिट आहेत आणि दुसऱ्या नंबर मध्ये देखील 5 डिजिट आहे. त्यावेळेला आपण काय पाहतो? सर्वात लेफ्ट साइडचा नंबरची आपण तुलना करतो. लेफ्ट साइडचा जर आपण डिजिट पाहिला तर तिथे दोन्ही ठिकाणी 6 आहे. इथे सुद्धा 6 आहे आणि दुसऱ्या संख्येमध्ये देखील 6 आहे. त्यावेळेला काय करायचं? आपण त्याच्या पुढचा जो डिजिट आहे त्याची तुलना करायची. आता इथे 6च्या पुढचा डिजिट आहे 3 आणि इथे दुसऱ्या संख्येमध्ये 6च्या पुढचा डिजिट आहे 1 आणि 3 आणि हा 1 याची जर तुलना केली तर त्याच्यामध्ये डिजिट 3 हा मोठा आहे. त्यामुळे ही जी पहिली संख्या आहे ती पहिली संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा मोठी आहे. म्हणून 63,258 ग्रेटर दॅन 61,145. पहिल्या उदाहरणाप्रमाणेच ही सर्व उदाहरणे इथे सोडवलेली आहेत. त्याचा तुम्ही अभ्यास करा. पहिलं उदाहरण पहा इथे 5705 आणि 15,705. पहिल्या उदाहरणातील पहिल्या संख्येमध्ये इथे 4 डिजिट आहेत आणि इथे 5 डिजिट आहेत. दुसऱ्या संख्येमध्ये 5 डिजिट असल्या कारणानं दुसरी संख्या ही पहिल्या संख्येपेक्षा मोठी दाखवलेली आहे. दुसरं उदाहरण पहा 22,74,705, 12,74,705. इथे लेफ्ट साइडचा डिजिट 2 आहे आणि इथे लेफ्ट साइडचा डिजिट 1 आहे. त्याची आपण तुलना करणार आहोत कारण डिजिटची संख्या दोन्हीकडे सारखी आहे. इथे 7 डिजिट आहेत, दुसऱ्या संख्येमध्ये पण 7 डिजिट आहेत. म्हणून आपण लेफ्ट साइडचा जो डिजिट आहे त्याची तुलना केली. त्यामध्ये पहिल्या संख्येतील डिजिट जो 2 आहे तो मोठा आहे आणि म्हणून इथे पहिली संख्या मोठी आहे. तर अशा प्रकारे या नियमांचा वापर करूनच ही पुढील उदाहरणं सोडवलेली आहेत. त्याचा तुम्ही अभ्यास करा. प्रॉब्लेम सेट 6 मधील पुढील क्वेश्चन पाहूया. द स्वयंसिद्ध सेव्हिंग ग्रुप मेड
3,45,000 papads, while the Swabhimani group made 2,95,000 papad. Which group made more papads? इथे स्वयंसिद्ध बचत गटाने 3,45,000 पापड तयार केले आणि स्वाभिमानी ग्रुपने 2,95,000 पापड तयार केले. तर कोणत्या बचत गटाने जास्त पापड तयार केले? तर इथे आपण हे दोन्ही जे नंबर आहेत ते खाली लिहून घेतलेत. दोन्ही नंबरची आपण जर तुलना केली तर पहिला जो नंबर आहे 3,45,000 हा आहे 6 डिजिट आणि दुसरा जो नंबर आहे 2,95,000 हा देखील आहे 6 डिजिट. दोन्ही मधील डिजिटची संख्या सेम आहे म्हणून आपण सर्वात लेफ्ट साइडचा डिजिट पाहिला तर इथे 3 आहे आणि इकडे 2 आहे. 3 हा 2 पेक्षा मोठा आहे म्हणून ही जी संख्या आहे 3,45,000 ही 2,95,000 पेक्षा मोठी आहे. मग 3,45,000 पापड कोणत्या बचत गटाने तयार केले? तर ते आहेत स्वयंसिद्ध बचत गट. सो स्वयंसिद्ध सेविंग ग्रुप मेड मोअर पापड, म्हणजे स्वयंसिद्ध बचत गटाने जास्त पापड तयार केले. दुसरं उदाहरण आपण पाहूया. चिल्ड्रन ऑफ द प्रायमरी स्कूल इन अहमदनगर डिस्ट्रिक्ट कलेक्टेड 2 lakh seeds, while those in Pune district collected 3,25,000. Which children collect more seeds? Children of the primary school in Ahmednagar district collected 2 lakh seeds. अहमदनगर जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील मुलांनी 2 लाख बिया जमा केल्या. इन पुणे डिस्ट्रिक्ट कलेक्टेड 3,25,000 आणि पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील मुलांनी 3,25,000 बिया जमा केल्या. तर कोणत्या जिल्ह्यातील मुलांनी जास्त बिया जमा केल्या? इथे आपण दोन्ही संख्या लिहून घेतल्या, 2 लाख आणि 3,25,000. दोन्ही संख्यांमध्ये डिजिटची संख्या सारखी आहे. पहिल्या संख्येत डिजिट आहे डावीकडे 2 आणि दुसऱ्या संख्येमध्ये डावीकडे डिजिट आहे 3. 2 पेक्षा 3 हा डिजिट मोठा आहे त्यामुळे इथे दुसरी संख्या मोठी आहे. 3,25,000 ही संख्या मोठी आहे. मग 3,25,000 बिया कोणत्या जिल्ह्यातील मुलांनी जमा केल्या? तर पुणे डिस्ट्रिक्ट मधील मुलांनी जमा केल्या. सो द चिल्ड्रन फ्रॉम द पुणे डिस्ट्रिक्ट कलेक्टेड मोअर सीड्स, म्हणून पुणे जिल्ह्यातील मुलांनी सर्वात जास्त बिया जमा केल्या. The number of people who took part in the Republic Day flag hosting ceremony was 2,01,306 in Pandharpur Taluka and 1,97,208 in Malshiras Taluka. In which taluka did a larger number of people participate? पंढरपूर तालुक्यातील 2,01,306 लोकांनी झेंडावंदनच्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला आणि मालशिरस तालुक्यातील 1,97,208 लोकांनी झेंडावंदन कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला. तर कोणत्या तालुक्यातील लोक जास्त प्रमाणामध्ये या कार्यक्रमात सहभागी झाले होते, असा हा प्रश्न आहे. दोन्ही संख्या इथे लिहिल्या. दोन्ही संख्यामध्ये डिजिटची संख्या सारखी आहे. इथे सुद्धा 6 डिजिट आहेत आणि इथे सुद्धा 6 डिजिट आहेत. त्यामुळे सर्वात डावीकडचा अंक पाहूया दोन्ही संख्यांमधील. इथे आहे, पहिल्या संख्येमध्ये आहे 2 आणि दुसऱ्या संख्येमध्ये आहे 1. त्यामुळे पहिली संख्या ही मोठी आहे. 2,01,306. 2,01,306 हे लोक कुठल्या तालुक्यातील आहेत? तर ते पंढरपूर तालुक्यातील आहेत. म्हणून पंढरपूर तालुक्यातील लोक जास्त प्रमाणामध्ये कार्यक्रमात सहभागी झाले. सो a large number of people from पंढरपूर तालुका participated. म्हणजेच पंढरपूर तालुक्यातील लोक जास्त प्रमाणात झेंडावंदन कार्यक्रमामध्ये सहभागी झाले. चौथं उदाहरण पाहूया. At an exhibition, the Annapurna Saving Group sold goods worth rupees 5,12,345. The Nirman Group sold goods worth rupees 4,12,900. This figure was rupees 4,33,000 for the Srujan Group and rupees 5,11,937 for the Savitribai Phule Group. Which group had the largest sales? Which group had the smallest? Write the sales figure in the ascending order. अन्नपूर्णा बचत गटाने 5,12,345 रुपयाच्या वस्तूंची विक्री केली.
निर्मन ग्रुपने 4,12,900 रुपयाच्या वस्तूंची विक्री केली. सृजन ग्रुपने 4,33,000 रुपयाच्या वस्तूंची विक्री केली आणि सावित्रीबाई फुले ग्रुपने 5,11,937 रुपयाच्या वस्तूंची विक्री केली. तर यामध्ये कोणत्या गटाने सर्वात जास्त रकमेच्या वस्तूंची विक्री केली आणि कोणत्या गटाने सर्वात कमी रकमेच्या वस्तूंची विक्री केली? तर ह्या संख्यांची जर आपण तुलना केली तर सर्वात मोठी संख्या यामध्ये आहे 5,12,345. मग ही रक्कम कोणाची आहे? तर ती आहे अन्नपूर्णा सेव्हिंग ग्रुप आणि म्हणून अन्नपूर्णा सेव्हिंग ग्रुप हॅड द लार्जेस्ट सेल्स ₹5,12,345. आणि सर्वात कमी विक्री कोणत्या गटाची आहे? तर 4,12,900. ही कोणत्या गटाची विक्री आहे? तर तो आहे निर्मन ग्रुप. त्यामुळे हा जो निर्मन ग्रुप आहे या निर्मन ग्रुपने सर्वात कमी रकमेच्या वस्तूंची विक्री केली आहे 4,12,900. निर्मन ग्रुप हॅड द स्मॉलेस्ट सेल्स ₹4,12,900. तर आता ह्या सर्व संख्या आपल्याला असेंडिंग ऑर्डरने लिहायच्या आहेत. असेंडिंग ऑर्डर म्हणजे चढता क्रम. राईट द सेल्स फिगर इन असेंडिंग ऑर्डर. आता आपण असेंडिंग ऑर्डर म्हणजे त्या दिलेल्या ज्या सर्व रकमा आहेत त्या रकमेंचे आपण चढता क्रम लिहिणार आहोत. चढत्या क्रमाने, चढत्या क्रमामध्ये म्हणजेच असेंडिंग ऑर्डरमध्ये सर्वात लहान संख्या पहिल्यांदा येते आणि सर्वात मोठी जी संख्या आहे ती शेवटी येईल. तर सर्वात लहान संख्या आहे 4,12,900. त्याच्यापेक्षा मोठे आहे 4,33,000. त्याच्यापेक्षा मोठे आहे 5,11,937 आणि सर्वात मोठे आहे 5,12,345.